सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी आपण वे ऑप्टिक्स चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. 7 मार्का चॅप्टर आहे, छोटा चॅप्टर आहे आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तर काही इंट्रोडक्टरी पार्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर अप केलता. तर न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी तर ती डिलीट झालेली आहे 25% सिलेबस मध्ये. तर त्याच्यानंतर डायरेक्टली हायगन्स थेरी ऑफ द लाईट किंवा डायरेक्टली हायगन्स वेव्ह थेरी ऑफ द लाईट आहे. ओके, तर न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी ही फेल गेल्यानंतर त्याचे काही पॉइंट म्हणजे फेल्ड गेले, काही पॉइंट मध्ये ड्रॉबॅक बसला त्याला. तर न्यूटन बाबाचे भरपूर सारे ड्रॉबॅक आहेत. तर त्या ठिकाणी मग हायगन्सनी काय केलं, हायगन्स तात्यांनी काय केलं, आपण तात्या म्हणूया, न्यूटन बाबा अँड द हायगन तात्या. ओके, तर हायगन तात्यांनी काय केलं, तर त्या ठिकाणी त्याची स्वतःची थेरी प्रपोज केली. ओके, तरी त्यांनी त्याची स्वतःची थेरी मांडली. यस, आणि त्याला नाव दिलं त्यांनी हायगन्स वेव्ह थेरी ऑफ द लाईट. काय नाव दिलं? हायगन्स वेव्ह थेरी ऑफ द लाईट. याला तुम्ही हायगन्स म्हणू शकता किंवा हायजिन्स म्हणू शकता. ओके, बट मोस्ट ऑफ जे इंडियन प्रोफेसर आहेत तर ते याला हायगन्स म्हणतात. ओके, सो दॅट्स वाय. बाकी हायजिन्स पण तुम्ही म्हणू शकता, प्रोनाउन्सिएशन याचं तुम्ही. बट याचं जे करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे दॅट इज द हॉगन्स. त्याला तुम्ही हॉगन्स म्हणा, करेक्ट प्रोनाउन्सिएशन. जर समजा तुम्ही पुढे चालून जर बाहेर अदर युनिव्हर्सिटीज मध्ये जर स्टडी करायला गेले तर त्या ठिकाणी नाव येईल हॉगन्स, हॉगन्स वेव्ह थेरी ऑफ द लाईट. बट इंडियामध्ये त्याला हायगन्स म्हणतात. ओके, तर डायरेक्टली आता सुरुवात करूया. तर टायटल लिहू का? येस, हायगन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. तर हायगन बाबाचं म्हणणं काय होतं की लाईट इज प्रोपोगेट ऍज अ वेव्ह. ओके, तर या ठिकाणी मी टायटल लिहितोय, दॅट इज द हायगन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. हायगन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. तर या ठिकाणी आता सर्वात पहिल्यांदा न्यूटन बाबांनी काय सांगितलं, लाईट इज कन्सिस्ट ऑफ द पार्टिकल कॉल्ड एज द कॉर्पुस्कल्स. ओके, तर या ठिकाणी हायगन्स त्यांनी काय सांगितलं, लाईट इज प्रोपोगेटेड ऍज अ वेव्ह. म्हणजे लाईट समजा एखाद्या सोर्स पासून निघत असेल तर त्या ठिकाणी लाईट इज प्रोपोगेट ऍज अ वेव्ह, तर त्या ठिकाणी प्रोपोगेट होत असते. ओके, मग या ठिकाणी त्यांना दुसरा क्वेश्चन विचारला की लाईट ही वेव्ह आहे, बरोबर आहे, आणि तुम्ही सांगताय की दिस इज द मेकॅनिकल वेव्ह आहे. ओके, इट ट्रॅव्हल्स ऍज अ मेकॅनिकल वेव्ह. तर त्या ठिकाणी जेव्हा लाईट सन पासून येते, आता सन पाशी तर या ठिकाणी व्हॅक्युम आहे, बरोबर आहे, मग लाईट सन पासून आपल्यापर्यंत कशी काय येत आहे, कारण की लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नाहीये. हायगन्सने सांगितलं लाईट ही मेकॅनिकल वेव्ह आहे. मग मेकॅनिकल जर वेव्ह असेल तर त्या ठिकाणी मेकॅनिकल वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियमची आवश्यकता लागते. तर त्या ठिकाणी मग हायगन बाबा काय म्हणला, हायगन तात्या काय म्हणला, या ठिकाणी सनच्या अराउंड एक मटेरियल प्रेझेंट आहे, दॅट इज द इथर मटेरियल प्रेझेंट आहे. इथर मटेरियल म्हणजे केमिस्ट्रीचं इथर नाहीये. ओके, केमिस्ट्रीमध्ये पण तुम्ही इथर स्टडी करणार आहेत, बट केमिस्ट्रीचं इथर नाहीये. एक हायपोथेटिकल मीडियम प्रेझेंट आहे, एक इमॅजिनरी मीडियम प्रेझेंट आहे, त्याला तरी नाव दिलंय इथर, नाव दिलेलं आहे. एक इथर प्रेझेंट आहे. ओके, मग त्या इथर मधून काय होते, लाईट ट्रॅव्हल होते. येस, असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर त्याचे बी काही सारे ड्रॉबॅक्स आहेत. ओके, तेवढ्या गोष्टी आपल्याला काही त्याचं घेणं देणं नाहीये. ओके, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हायगननी सांगितलं की लाईट ऍज अ वेव्ह नेचरची आहे आणि न्यूटननी सांगितलं लाईट ऍज अ पार्टिकल नेचरची आहे, जे की त्याला त्यांनी नाव दिलं कॉर्पुस्कल्स असं नाव दिलं. ओके, हे दोन पॉईंट तुम्ही फक्त लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो महत्वाचा पॉईंट आहे, दॅट इज द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट अँड द सेकंडरी सोर्स ऑफ लाईट काय आहे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. तेवढाही इम्पॉर्टंट नाहीये, बट एक्झाम मध्ये कधी कधी विचारला जाऊ शकतो. ओके, आता याच्यामध्ये बघा प्रायमरी सोर्स ऑफ लाईट कोणता असतो. यस, व्हॉट इज द प्रायमरी. प्रायमरी म्हणजे काय, प्रथम. प्रायमरी, प्राथमिक आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. प्रायमरी स्कूल म्हणजे प्राथमिक शाळा. ओके, सो प्रायमरी सोर्स ऑफ लाईट आणि त्याच्यानंतर सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. ओके, सो प्रायमरी सोर्स ऑफ लाईट म्हणजे ज्याच्यापासून लाईट ओरिजिनली क्रिएट होत असते. उदाहरणार्थ आधी या ठिकाणी प्रायमरी सोर्स ऑफ लाईटचं आपण एक्झाम्पल जर घेतलं, फॉर एक्झाम्पल याचं पहिलं एक्झाम्पल आहे सन, बरोबर आहे. सन पासून लाईट ओरिजिनली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट घेऊया, जसं की टीव्ही असेल, कारण की एलईडी जी आपल्याला स्क्रीन दिसते त्यापासून लाईट तयार झाली ना आपल्याला दिसते. म्हणजे या ठिकाणी बघा तुमच्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ती स्क्रीन चमकते, वेव्ह इमिट करते, वेव्ह रेडिएट करते. ओके, म्हणजे एक प्रकारची ते काय आहे, ऍज अ सोर्स ऑफ लाईटच आहे. म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणू शकता, टीव्ही स्क्रीन म्हणा. ओके, त्याच्यानंतर बल्ब म्हणा. एक मिनिट. येस, टीव्ही स्क्रीन. त्याच्यानंतर थर्ड नंबर बल्ब घ्या. बल्ब इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपण केमिकल एनर्जी घेतली, केमिकल एनर्जी उदाहरणार्थ समजा कोणती असेल केमिकल एनर्जी,
येस, केमिकल रिएक्शन्स पासून जी समजा एनर्जी तयार होणार आहे, किंवा फायर क्रॅकर मध्ये पण एनर्जी प्रोड्यूस होणार आहे, बरोबर, लाईट प्रोड्यूस होणार आहे. उजेड दिसतोय, जेव्हा एखादा फटाका, एखादा क्रॅकर जर समजा बर्स्ट झाला, ओके, ब्लास्ट झाला, तर त्या ठिकाणी आपल्याला एनर्जी भेटते, लाईट भेटते. ओके, सो फायर क्रॅकर मध्ये पण त्या ठिकाणी एनर्जी असते, म्हणजे लाईट असते. तर या ठिकाणी दीज आर द एक्झाम्पल ऑफ द प्रायमरी सोर्सेस ऑफ द लाईट, म्हणजे ज्याच्यापासून खरंच ओरिजिनली लाईट तयार झालेली आहे. उदाहरणार्थ जनरेटर वगैरे असेल, भरपूर साऱ्या गोष्टी असतील. ओके, हीटर असेल वगैरे. त्याच्यानंतर आता सेकंडरी सोर्स ऑफ लाईट काय बघा. सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणजे जसं की समजा एखाद्या ऑब्जेक्टवर जर लाईट इन्सिडेंट होत असेल, तर तिथून लाईट काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. तिथून काय होणार आहे, लाईट रिफ्लेक्ट होणार आहे. ओके, तर अशा सोर्स ऑफ लाईटला काय म्हणायचं, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणायचं. उदाहरणार्थ याचं जर एक्झाम्पल आपण घेतलं तर मून. ओके, कारण की सनची जी लाईट आहे ती मूनवर पडते आणि नंतर ती लाईट काय होते, रिफ्लेक्ट होते. त्याच्यानंतर एक्झाम्पल मून आहे, अर्थ आहे. अर्थ पासून पण काही प्रमाणात लाईट रिफ्लेक्ट होते, मून एवढी होत नाही, बट काही प्रमाणात. त्याच्यानंतर आपली ह्युमन बॉडी पण ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहे. म्हणजे प्रायमरी सोर्स ऑफ लाईट नंतर बाकीचे जेवढे बी ऑब्जेक्ट या ठिकाणी प्रेझेंट आहेत, तर ते काय आहेत, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहेत. या ठिकाणी एक ड्रॉबॅक आहे. ड्रॉबॅक म्हणजे जर समजा आपण ब्लॅक होल्सला कन्सिडर केलं नाही, कारण की ब्लॅक होल मध्ये काय होतं, जेवढी लाईट इन्सिडेंट होते, अरे या ठिकाणी बघा, आता तुम्हाला वाटत असेल की यार ह्युमन बॉडी जी आहे ती सेकंडरी सोर्स ऑफ लाईट कशी आहे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी कोण आहे आपला, बरं चला ठीक आहे, मीच आहे या ठिकाणी. ओके, दिस इज द ESP सर, या ठिकाणी ESP सर आहेत. आणि इथून काय झालं, इथे एक बल्ब लावलेला आहे. कुणा लावला, समजा बल्ब लावलाय, कुणी तर लावलेला आहे. ओके, सरकारने लावलाय. तर या ठिकाणी इथून जी लाईट आहे ती SP सरच्या बॉडीवर इन्सिडेंट होत आहे. त्याच्यानंतर काही पार्ट ऑफ लाईट रिफ्लेक्ट होईल, काही पार्ट ऑफ लाईट ऍब्झॉर्ब होईल, बरोबर आहे. तर या ठिकाणी रिफ्लेक्शन तर काही ना काही होलेच ना, रिफ्लेक्शन काही ना काही होत आहे. ओके, सो दॅट मीन्स मी पण एनर्जी रिफ्लेक्ट करतोय, म्हणजे एनर्जी रेडिएट करतोय ना, येते लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे याला म्हणले सेकंडरी सोर्स ऑफ द लाईट. जर समजा मी टोटल एनर्जी, जर जेवढी एनर्जी SP सर्व्हर इन्सिडेंट होत आहे, इकडे तिकडे बघू नका, जेवढी एनर्जी SP सर्व्हर इन्सिडेंट होत आहे, तेवढीच्या तेवढी जर एनर्जी समजा ऍब्झॉर्ब जर झाली, तर तुम्हाला SP सर दिसणार नाहीत. SP सर विल बी द एकदम काळाभोर. कारण की टोटल एनर्जी जेवढी इन्सिडेंट झालेली आहे, अरे तेवढी ऍब्झॉर्ब जर झाली, तर त्या ठिकाणी मी तुम्हाला दिसेल का, नाही दिसणार. आणि मी तुम्हाला का दिसतोय, कारण की इथून जी लाईट वेव्ह इथं पडलेली आहे, ती लाईट वेव्ह इथून रिफ्लेक्ट होऊन, समजा इथं सुबोध थांबलेला आहे, सुबोधच्या इथं आईच्या डोळ्याच्या रेटिनामध्ये जेव्हा जाईल, तर तेव्हा त्या ठिकाणी सुबोधला दिसेल की हा SP सर इथं प्रेझेंट आहेत. येस, येते लक्षामध्ये. दिस इज बिकॉज ऑफ द रिफ्लेक्शन. सो त्याच्यामुळे जेवढे बी ऑब्जेक्ट या ठिकाणी प्रेझेंट आहेत, दुसरे सगळे ऑब्जेक्ट, खुर्ची असेल, टेबल असेल, बाकीचे पेन असेल, तुमचा वही असेल, पुस्तक असेल, बुक असेल, वगैरे वगैरे, ऑल द एक्स्ट्रा थिंग्स. ओके, सो दॅट विल बी द सेकंडरी सोर्स ऑफ द लाईट. येस, याले लक्षामध्ये, येस ऑर नो सांगा मला. येस सर. ओके, तर हा झाला आपला कन्सेप्ट प्रायमरी सोर्स ऑफ लाईटचा अँड द सेकंडरी सोर्स ऑफ लाईटचा. त्याच्यानंतर हायगन्स बाबांनी आणखीन, सॉरी, हायगन्स बाबा नाही, हायगन्स तात्या. तर हायगन्स तात्या म्हणायचं का नाना म्हणायचं रे, काय म्हणायचं? न्यूटन बाबा तर फिक्स आहे आपला, सर्वांचे बाबा आहेत ना ते. येस, काय म्हणायचं हायगन्सला, काय म्हणायचं, नाना म्हणायचं का तात्या म्हणायचं? तात्याच ठीक आहे. येस येस काही पण म्हणा म्हणे. हा येस, ऋतुराज तात्या ठीक आहे. ओके, सोबत म्हणते सर काय पण म्हणा, मला काही फरक पडणार नाही. हा, तर ठीक आहे. तर हायगन्स तात्यांनी या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट सांगितली. त्याच्यानंतर आता त्यांनी पुढचा एक कन्सेप्ट मानलेला आहे, वेव्ह फ्रंटचा कन्सेप्ट मानलेला आहे. आता वेव्ह फ्रंट काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. वेव्ह फ्रंटची डेफिनेशन अँड द टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट, दिस इज द व्हेरी IMP क्वेश्चन आहे बरं. भरपूर वेळेस बोर्ड एक्झाम मध्ये वेव्ह फ्रंटची डेफिनेशन विचारली गेलेली आहे. ओके, आता वेव्ह फ्रंट काय असतं आपण स्टडी करणार आहोत. ओके, तर एक गोष्ट मला सांगा, कोणती सांगता, फेज ऑफ द वेव्ह काय असतो रे? व्हॉट इज द फेज ऑफ द वेव्ह, किंवा फेज ऑफ द SHM? फेज ऑफ द वेव्ह आपण बघितलेला आहे. फेज काय म्हणायचं, व्हॉट इज द फेज? फेज काय असतो, अँगल असतो का? फेज म्हणजे पोझिशन असते का? स्टेट ऑफ द व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल, त्याला आपण काय म्हणतो असतो, फेज म्हणतो असतो. ओके, आता या ठिकाणी आपण काय केलं राजांनो, ओके, एक मिनिट.
तर एक तळ आहे, हा सर तळ आहे, तळ्यामध्ये पाणी आहे. ऑफकोर्स जाहीर सी बात आहे, तळ आहे म्हणजे कोरडं नाहीये, पाऊस या वर्षी भरपूर पडला ना रे. ओके, मग या तळ्यामध्ये असं सर पाणी आम्ही घेतलंय. ओके, तर हे सगळं पाणी आहे असं मस्त एकदम तुडुंब असं तळ भरलेलं आहे, डॅम. ओके, तर या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, एक दगड घेतला आणि या ठिकाणी असा धपकन या दिशी या ठिकाणी असा टाकला मी, बरोबर आहे. तर या ठिकाणी काय होतील रे, अशा रिपल्स जनरेट होतील. बरोबर आहे. या ठिकाणी अशा काय होतील, रिपल्स जनरेट होतील. यू नो रिपल, द वेव्हज ऑन द वॉटर, त्याला आपण काय म्हणत असतो, रिपल म्हणत असतो. मग या ठिकाणी रिपल्स जनरेट होत असतील आणि या रिपल काय होतील, कंटिन्युअसली समजा ही रिपल या डायरेक्शनला, ही रिपल या डायरेक्शनला ट्रॅव्हल होल्या, ही रिपल या डायरेक्शनला ट्रॅव्हल आहे. म्हणजे सगळ्या ऑल डायरेक्शनला रिपल ही काय होत आहे, ट्रॅव्हल होत आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण काय करूया, सगळं समजा आपण ही पहिली रिपल जर कन्सिडर केली, एका काही वेळानंतर रिपल समजा इथपर्यंत आलेली आहे, ही रिपल इकडे गेली, नंतर इकडे गेली, नंतर इकडे गेली. ओके. आता या ठिकाणी नेमकी भानगड काय झाली बघा. जर समजा आपण इथला पॉइंट घेतला, हां सर इथला पॉइंट घेतला, ओके, इथला पॉइंट घेतला, इथला पॉइंट घेतला, इथला पॉइंट घेतला, इथला पॉइंट घेतला, इथला पॉइंट घेतला. हे सगळेच्या सगळे जे पॉइंट्स आहेत ते इन फेज मध्ये आहेत. कशामध्ये आहेत? इन फेज मध्ये आहेत. ओके. येत्या लक्षामध्ये म्हणजे सर्वांची जी पोझिशन आहे, फेज म्हणजे काय, त्याची स्टेट, त्याचा अँगल, त्याची पोझिशन, सर्वांची जी पोझिशन आहे ती सेमच आहे. ओके, तर मग या लोकस ऑफ पॉइंटला, या लोकस ऑफ म्हणजे लोकस म्हणजे काय, सर्व पॉइंटचं कलेक्शन. लोकस म्हणजे काय, सर्व पॉइंटचं कलेक्शन. सो त्या लोकस ऑफ पॉइंटला आपण नाव दिलेलं आहे, आपण म्हणजे आपल्या हायगन्स तात्यांनी नाव दिलंय, दॅट इज द वेव्ह फ्रंट. त्याला काय म्हणलंय त्यांनी, वेव्ह फ्रंट म्हणलंय सर. ओके, एकदम इझी डेफिनेशन आहे. अशीच वेव्ह फ्रंट लाईट वेव्हची पण असते, साऊंड वेव्हची पण असते आणि त्याच्यानंतर या ठिकाणी वॉटर वेव्हची पण आहे. ओके, म्हणजे काय, एक पॉइंट आपण कन्सिडर केलेला आहे, ज्या ठिकाणी हे जे सगळे पार्टिकल आहेत, जेवढे बी तुम्हाला ब्ल्यू कलर्स मध्ये जेवढे बी सारे पार्टिकल दिसतील, तर ते फेज मध्ये आहेत. ओके, सो त्या सगळ्या पार्टिकलच्या कलेक्शनला आपण काय म्हणले रे, वेव्ह फ्रंट म्हणले. त्याला काय म्हणायचं, वेव्ह फ्रंट म्हणायचं. ओके, आणि या ठिकाणी बघा, हा वेव्ह फ्रंट हा सर्क्युलर इथं तयार झालेला आहे आणि डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन कुठे आहे रे, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन इकडे आहे. बरोबर आहे. म्हणजे हा डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह आणि हा वेव्ह फ्रंट हे काय असतात, एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. ओके, हे दोन पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. वेव्ह फ्रंटची डेफिनेशन अँड द वेव्ह फ्रंट अँड द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह आर परपेंडिक्युलर टू द each other and it is always, हे ऑलवेज एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. ओके, चला ठीक आहे. वेव्ह फ्रंटची डेफिनेशन लिहून घ्यायची. मग वेव्ह फ्रंट काय असतो, यस, चला ठीक आहे. डेफिनेशन लिहून घ्या. वेव्ह फ्रंटची महत्वाची आहे. टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट पण महत्वाचं आहे याच्यामध्ये. ओके, राइट डाउन द डेफिनेशन. The locus of all point having the same phase at a given instant of time. Okay, the locus of all point, locus, it's not a focus, huh? It's a locus. So the locus of all points, the locus of all points having the same phase, points having the same phase at a given instant of time, having the same phase, having the same phase at a given instant of time, given instant of time. Okay, the locus of all points having the same phase at a given instant of time is called wavefront. त्याला काय म्हणायचं, is called wavefront. उसी को हम क्या बोलते हैं, wavefront बोलते हैं. ओके, द लोकस ऑफ ऑल पॉइंट, या सर्व पॉइंटचा लोकस आहे. द लोकस ऑफ ऑल पॉइंट हॅव्हिंग द सेम फेज ऍट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम, म्हणजे त्या टाइमला सगळ्यांचा फेज हा सेम असला पाहिजे. तर अशा लोकस ऑफ पॉइंटला काय म्हणायचं, वेव्ह फ्रंट म्हणायचं. ओके, हा, त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सेकंड पॉइंट लिहायचा आहे. द वेव्ह फ्रंट and direction of propagation of wave, the wave front and direction of propagation of wave are perpendicular to each other, are perpendicular to each other. Okay,
वेव्ह फ्रंट आणि डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह हे काय असतात, एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. एक्झाम मध्ये कधी कधी एमसीक्यू मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे हा, चला ठीक आहे. तर लिहून घ्या डेफिनेशन सर्वांनी मस्त पैकी छान अक्षरात. याच्यानंतर आपल्याला हायगन्स तात्याचा प्रिन्सिपल बघायचा आहे. बट तत्पूर्वी आपल्याला सर्वात पहिल्यांदा ये वेव फ्रंट के टाइप्स कौन कौन से है, दॅट इज द टाइप्स ऑफ वेव फ्रंट आपल्याला डिस्कस करायचं आहे. टाइप्स ऑफ वेव फ्रंट आपल्याला डिस्कस करायचं. ओके, लिहून घ्या डेफिनेशन सर्वांनी. ओके, हा चला रे. टाइप्स ऑफ वेव फ्रंट आपण डिस्कस करूया आता या ठिकाणी. तर याचे 3 टाइप आहेत बघा. लिहून घ्या माझ्यासोबतच, तुम्ही माझ्यासोबतच लिहून घ्या. चला, टाइप्स ऑफ द वेव फ्रंट. टाइप्स ऑफ वेव फ्रंट, आणि हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डिफाइन द वेव फ्रंट अँड एक्सप्लेन द टाइप्स ऑफ वेव फ्रंट. ओके, सो टाइप्स ऑफ वेव फ्रंट याच्यामध्ये 3 वेव फ्रंट आहेत. तर पहिली जी वेव फ्रंट आहे ती आहे स्पेरिकल वेव फ्रंट. कोणती आहे? स्पेरिकल वेव फ्रंट. ओके, सो राइट डाउन स्पेरिकल वेव फ्रंट. त्याच्यानंतर दुसरी जी वेव आहे ती आहे सिलेंड्रिकल वेव फ्रंट. सॉरी, दुसरी सिलेंड्रिकल नाही, तिसरी आपण सिलेंड्रिकल घेऊया. दुसरी जी आहे ती आहे प्लेन वेव फ्रंट. ओके, दुसरी वेव फ्रंट म्हणजे प्लेन वेव फ्रंट, आणि तिसरी जी वेव फ्रंट आहे दॅट इज द सिलेंड्रिकल वेव फ्रंट. ओके, आता या ठिकाणी जो सोर्स ऑफ लाईट आहे तो कोणत्या शेपचा आहे त्याच्यावर पण वेव फ्रंट डिपेंड असतो. आता तिसरी आहे सिलेंड्रिकल वेव फ्रंट. ओके, आता स्पेरिकल वेव फ्रंट म्हणजे काय, तर जी वेव फ्रंट आहे ती स्पेरिकल आकाराची असते, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण याला स्पेरिकल वेव फ्रंट म्हणतो. आणि स्पेरिकल वेव फ्रंट मध्ये काय असतं बघा, या ठिकाणी पॉइंट ऑफ सोर्स हा स्पेरिकल नेचरचा असतो. ओके, पॉइंट ऑफ सोर्स जर समजा जो म्हणजे ज्या सोर्स ऑफ लाईट मधून समजा लाईट एनर्जी इमिट होत आहे, तर तो जो सोर्स असेल म्हणजे यस हा जर स्पेरिकल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळेस स्पेरिकल वेव फ्रंट भेटणार आहे. ओके, प्रत्येक वेळेस आपल्याला काय करणार आहे, आता या ठिकाणी या डायरेक्शनला, या डायरेक्शनला, या डायरेक्शनला, या डायरेक्शनला सगळीकडे वेव्ह काय होणार आहे, इमिट होणार आहे. आणि आपण एक असा पॉइंट घेतलेला आहे या ठिकाणी, तर या पॉइंटला सगळे जे पॉइंट आहेत तर ते इन फेज मध्ये आहेत, बरोबर आहे. इथला पॉइंट झाला, इथला पॉइंट झाला, इथला पॉइंट झाला, तर या लोकस ऑफ पॉइंटलाच आपण काय म्हणलं, वेव्ह फ्रंट म्हणलं. मग आता ही जी वेव्ह फ्रंट तयार झालेली आहे, सो दॅट इज द स्पेरिकल वेव्ह फ्रंट तयार झालेली आहे. येते लक्षामध्ये? ओके, सो स्पेरिकल वेव्ह फ्रंट या ठिकाणी पॉइंट सोर्स ऑफ लाईट पासून तयार होतो, स्पेरिकल सोर्स ऑफ लाईट पासून तयार होतो. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी काय लिहावं लागेल, आता ही झाली डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह, आणि ही झाली आपली वेव्ह फ्रंट. ओके, सो स्पेरिकल वेव्ह फ्रंट अँड द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट आर परपेंडिक्युलर टू द ईच अदर. तुम्हाला आधीच मी पहिला पॉईंट सांगितला होता, या ठिकाणी हा पॉईंट तुम्हाला सांगितला होता, दॅट इज द वेव्ह फ्रंट अँड द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट आर परपेंडिक्युलर टू द ईच अदर. सो या ठिकाणी बघा, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह आणि वेव्ह फ्रंट एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे प्लेन वेव्ह फ्रंट. आता प्लेन वेव्ह फ्रंट कधी जनरेट होतो, या ठिकाणी जर समजा लाईट रेज जर समजा एकमेकाला पॅरलल असतील. ओके, लाईट रेज जर समजा एकमेकाला पॅरलल असतील तर या ठिकाणी प्लेन वेव्ह फ्रंट जनरेट होणार आहे. कोणता वेव्ह फ्रंट जनरेट होणार आहे? प्लेन वेव्ह फ्रंट. अशा टाइपचा एक वेव्ह फ्रंट जनरेट होणार आहे. ओके, आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लाईट सोर्स जो आहे, लाईट वेव्ह जे आहे ते एकमेकाला पॅरलल आहेत, आणि जो वेव्ह फ्रंट आहे त्याला परपेंडिक्युलर असा बनलेला आहे. ओके, तर डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन या ठिकाणी ही आहे, आणि वेव्ह फ्रंटचा प्लेन जो आहे तो असा व्हर्टिकल आहे, आणि डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे हे एकमेकाला काय या ठिकाणी परपेंडिक्युलर आहेत. ओके, तर त्याच्यानंतर हा प्लेन वेव्ह फ्रंट आपल्याला कधी पाहायला भेटतो, जर समजा या ठिकाणी तुम्ही बल्ब ठेवलेला आहे. ओके, बल्ब पासून जो निघणारा वेव्ह फ्रंट आहे तो स्पेरिकल आहे, सर्वांना मान्य आहे. ओके, बल्ब पासून जो निघणारा वेव्ह फ्रंट आहे तो स्पेरिकल आहे. बट या ठिकाणी याच्या समोर जर समजा तुम्ही कॉन्व्हेक्स लेन्स पुटअप केला तर या ठिकाणी स्पेरिकल वेव्ह फ्रंटचं प्लेन वेव्ह फ्रंट मध्ये कन्व्हर्जन होतं. ओके, स्पेरिकल वेव्ह फ्रंटचं प्लेन वेव्ह फ्रंट मध्ये या ठिकाणी कन्व्हर्जन होतं. म्हणजे या ठिकाणी पुढचा जो वेव्ह फ्रंट तुम्हाला भेटणार आहे दॅट विल बी द प्लेन वेव्ह फ्रंट. पुढचा जो तुम्हाला वेव्ह फ्रंट भेटणार आहे दॅट विल बी द प्लेन वेव्ह फ्रंट. किंवा जर समजा सोर्स ऑफ लाईट जर समजा इन्फिनिटी डिस्टन्सला असेल, जसं की समजा उदाहरणार्थ या ठिकाणी
आपण कन्सिडर करूया सन. ओके, आणि या ठिकाणी आपली अर्थ आहे, खूप दूर आहे. या ठिकाणी हा सन आहे, या ठिकाणी अर्थ आहे. मग आता सन जरी स्पेरिकल नेचरचा असला, या ठिकाणी आता इथून असे स्पेरिकल वेव्ह फ्रंट तयार होतील आणि ते स्पेरिकल वेव्ह फ्रंट इथे येतील, बरोबर आहे. बट अर्थ ही खूप दूर आहे आणि अर्थची जी साईज आहे ऍज कम्पेअर टू सन ही खूप छोटी आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हा जो स्पेरिकलचा भाग आहे तो ऍज अ स्ट्रेट लाईन तुम्हाला दिसणार आहे. येते लक्षामध्ये, म्हणजे इथून जे येणारे जे बीम ऑफ लाईट आहे किंवा जे वेव्ह ऑफ लाईट आहे ते एकमेकाला पॅरलल दिसतात. ओके, कारण की आता तुम्ही एक अर्थचा एक समजा तुकडा घेतला, आता तुम्हाला माहिती आहे अर्थ ही स्पेरिकल आहे. ओके, बट आपण दररोजचं अर्थला बघतो का अर्थ ही स्पेरिकल आहे? नाही, अर्थ आपल्याला कशी दिसते? एकदम फ्लॅट दिसते ना, कारण की आपण ज्या भागावर राहतोय तो भाग हा खूप छोटा आहे ऍज कम्पेअर टू द टोटल सरफेस ऑफ द अर्थ. ओके, त्याच्यामुळे अर्थ आपल्याला काय दिसते? अर्थ आपल्याला अशी फ्लॅट दिसते. ओके, मग तसंच या ठिकाणी अर्थचा सरफेस आपल्याला फ्लॅट दिसत आहे आणि त्याच्यानंतर हा सोर्स ऑफ लाईट दॅट इज द सन, इट इज अ व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ असल्यामुळे, दॅट इज द 15 करोड किलोमीटर असल्यामुळे या ठिकाणी ही जी लाईट येते एकमेकाला पॅरलल येते. तर या ठिकाणी जो वेव्ह फ्रंट तयार होणार आहे दॅट विल बी द प्लेन वेव्ह फ्रंट तयार होणार आहे. येते लक्षामध्ये, म्हणजे म्हणायचंय काय, जरी समजा सोर्स ऑफ लाईट हा तुमचा स्पेरिकल नेचरचा असेल, येस, लक्ष कुठे आहे? लक्ष इकडे द्या. जर समजा सोर्स ऑफ लाईट हा तुमचा स्पेरिकल जरी नेचरचा असेल, उदाहरणार्थ सन आहे, बट तो जर समजा इन्फिनिटी डिस्टन्सला प्रेझेंट असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला जो वेव्ह फ्रंट भेटणार आहे दॅट विल बी द प्लेन वेव्ह फ्रंट. येते लक्षामध्ये, म्हणजे प्लेन वेव्ह फ्रंट जर आपल्याला जनरेट करायचं असेल तर एकतर काय पाहिजे, स्पेरिकल सोर्स ऑफ लाईट च्या जवळ जर आपण कॉन्व्हेक्स लेन्स जर ठेवला इन फ्रंट ऑफ द स्पेरिकल इन फ्रंट ऑफ द स्पेरिकल सोर्स ऑफ लाईटच्या इन फ्रंटला जर आपण समजा कॉन्व्हेक्स लेन्स पुटअप केला, तर त्या ठिकाणी जो वेव्ह फ्रंट आपल्याला भेटेल दॅट विल बी द प्लेन वेव्ह फ्रंट. किंवा जर समजा सोर्स ऑफ लाईट जर इन्फिनिटी डिस्टन्सला असेल, खूप अनंत काळ या डिस्टन्सला असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला जो वेव्ह फ्रंट भेटणार आहे दॅट विल बी ऑल्सो द प्लेन वेव्ह फ्रंट. येस, समजले सर्वांना. आणि त्याच्यानंतर सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट कधी फॉर्म होणार आहे, जसं की समजा सोर्स ऑफ लाईट हा सिलेंड्रिकल शेपचा असेल, उदाहरणार्थ समजा आपली ट्यूबलाईट, ट्यूबलाईट सर्वांना माहित आहे. येस, मंदिरामध्ये वगैरे आपण बसवतो बघा ट्यूबलाईट, भरपूर जणांच्या घरामध्ये पण असते ट्यूबलाईट. सो या ठिकाणी जी आपण ट्यूबलाईट घेणार आहोत आणि याच्यापासून ज्या निघणाऱ्या वेव्ह आहेत तर त्या या ऑल डायरेक्शनला अशा निघणार आहेत. ओके, सो याचा जो या वेव्ह फ्रंटचा जो शेप असतो दॅट विल बी द सिलेंड्रिकल इन नेचर, सो दॅट्स वाय वी कॉल्ड इट ऍज द सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणत असतो? सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट म्हणत असतो. येस, ओके, स्पेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट अँड द सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. आणि तिन्ही पण वेव्ह फ्रंट मध्ये वेव्ह फ्रंट अँड द डायरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह हे एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. ओके, आणि या ठिकाणी तिघाच्या पण डायग्राम मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. नोट्स मध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मी देईल. ओके, टेन्शन घेऊ नका. येस, आता त्याच्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट बी एकदम इझी आहे, एकदम म्हणजे बघायचं कामच नाही. दॅट इज द हायगन्स प्रिन्सिपल. काय आहे हायगन तात्याचा प्रिन्सिपल काय आहे? ओके, आता या ठिकाणी हायगन तात्याचं असं म्हणणं आहे. येस, तर टायटलला सर्वांनी हायगन्स प्रिन्सिपल, हायगन्स प्रिन्सिपल. ओके, सो हायगन्स प्रिन्सिपल काय आहे बघा, या ठिकाणी जर समजा एक आपण काय घेऊया, एक आपण स्पेरिकल सोर्स ऑफ लाईट कन्सिडर करूया. त्याच्यानंतर स्पेरिकल सोर्स ऑफ लाईटने काय केलेलं आहे, ऑल डायरेक्शनला लाईट इमिट केलेला आहे. इकडे लाईट इमिट केली, इकडे लाईट इमिट केली, इकडे लाईट इमिट केली. ओके, मग एक आपण लोकस ऑफ पॉईंट घेतलेला आहे, तर त्या लोकस ऑफ पॉईंटला आपण काय म्हणलेलं आहे, या ठिकाणी वेव्ह फ्रंट म्हणलेला आहे. याला आपण काय म्हणलेलं आहे, वेव्ह फ्रंट म्हणलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी हायगन्स तत्त्वाचं म्हणणं काय आहे, जो आपण वेव्ह फ्रंट घेतलेला आहे तर त्या वेव्ह फ्रंटचा प्रत्येक पॉईंट हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होत असतो. म्हणजे तो काय करत असतो, या ठिकाणी जी लाईट इन्सिडेंट झालेली आहे तर ती लाईट काय करत असतो, इकडे रिफ्लेक्ट करत असतो. म्हणजे या ठिकाणी सगळ्या डायरेक्शनला तो लाईट काय करत असतो, रिफ्लेक्ट करत असतो. ओके, सो त्याला आपण काय म्हणतो असतो, सेकंडरी सोर्स ऑफ द लाईट म्हणत असतो. ओके, उदाहरणार्थ समजा आपली ही बॉडी आहे, तर या बॉडीवर समजा या ठिकाणी जर समजा लाईट एनर्जी इमिट झाली, इन्सिडेंट झाली, तर ही सगळ्या डायरेक्शनला लाईट एनर्जी नंतर काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. तसंच या ठिकाणी the each and every point on the
वेव्ह फ्रंट ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ द लाईट, तर त्याला ते काय म्हणतात, वेव्हलेट्स म्हणतात. ओके, या सेकंडरी सोर्स ऑफ लाईटला ते काय म्हणतात, वेव्हलेट्स म्हणतात, एक नाव दिलेलं आहे वेगळं. ओके, तर ही सगळ्या डायरेक्शनला काय होते, लाईट इमिट करते. आणि त्याच्यानंतर जर समजा या ठिकाणी आपण असे सगळे हेमिस्फिअर ड्रॉ केले आणि सगळ्यांना एक आपण असा टँजंट ड्रॉ केला. ओके, सो दॅट टँजंट विल बी द सेकंड वेव्ह फ्रंट. ओके, तर या ठिकाणी हा जो टँजंट आहे, हा टँजंट म्हणजे हा फर्स्ट वेव्ह फ्रंट नंतर जी सेकंड वेव्ह फ्रंट तयार होणारी आहे, हा टँजंट म्हणजे नथिंग बट द सेकंड वेव्ह फ्रंट असतोय. येथे लक्षामध्ये हा टँजंट म्हणजे नथिंग बट द सेकंड वेव्ह फ्रंट असतोय. ओके, आता याचं जे स्टेटमेंट आहे, याचं स्टेटमेंट थोडं मोठं आहे. तर याचं स्टेटमेंट काय आहे तुम्हाला सांगतो. डायरेक्टली मी काय करतो, नोटबुक ओपन करतो, म्हणजे आपली जी नोट्स आहे, बोर्डाने दिलेली जी आपली ई बुक आहे, तर ती ई बुक ओपन करून तुम्हाला दाखवतो की स्टेटमेंट थोडं मोठं आहे. डायरेक्टली आपण तिथून काय करूया, लिहून घेऊया. ओके, ई बुक्स कुठे गेले, ई बुक्स, येस, वे ऑप्टिक्स, येस, हायगन्स प्रिन्सिपल. ओके, या ठिकाणी बघा हायलाइट झालं तर चांगलंच आहे, मी हायलाइट करण्याचा प्रयत्न करेन. हा, बघा काय आहे, इच पॉइंट ऑन अ वेव्ह फ्रंट ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. ओके, म्हणजे वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होणार आहे. ओके, त्याच्यानंतर इमिटिंग सेकंडरी लाईट वेव्ह कॉल्ड एज द वेव्हलेट. आणि त्याच्यानंतर काय करणार आहे, तो सेकंडरी लाईट वेव्ह काय करणार आहे, इमिट करणार आहे. मग त्याला आपण काय म्हणलं रे, वेव्हलेट्स म्हणले. ओके, इन ऑल डायरेक्शन, सगळ्या डायरेक्शनला तो काय करणार आहे, लाईट इमिट करणार आहे. ओके, त्याला आपण वेव्हलेट म्हणूया. अँड विच ट्रॅव्हल विथ अ स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम, आणि तो त्या स्पीडनं ट्रॅव्हल होणार आहे जी की त्या मीडियम मध्ये त्या लाईटची स्पीड आहे. ओके, जर समजा या ठिकाणी इयर मीडियम असेल, तर इयर मीडियम मध्ये जेवढी लाईटची स्पीड आहे, तर ती सेकंडरी वेव्हलेट देखील किंवा ती सेकंडरी वेव्ह देखील किंवा वेव्हलेट देखील त्या स्पीडनं ट्रॅव्हल होणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आता न्यू वेव्ह फ्रंट कधी फॉर्म होणार आहे. द न्यू वेव्ह फ्रंट कॅन बी ऑब्टेन बाय टेकिंग द एनोलॉफ ऑफ दिस सेकंडरी वेव्हलेट्स. ओके, ट्रॅव्हलिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन. आता या ठिकाणी सगळ्या ज्या वेव्हज आहेत, तुम्ही कुठे बघू शकता, या ठिकाणी बघा, हा या ठिकाणी स्पेरिकल ड्रॉ केला त्यांनी. हा पहिला वेव्ह फ्रंट. ओके, हा पहिला वेव्ह फ्रंट म्हणजे कोणता, या ठिकाणी बघा, पहिला वेव्ह फ्रंट म्हणजे राजांनो हा वाला पहिला वेव्ह फ्रंट आहे. ओके, हा पहिला वाला वेव्ह फ्रंट आहे. मग याच्यावरचा प्रत्येक पॉईंट हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होतो आणि हा सगळ्या डायरेक्शनला काय होणार आहे, ट्रॅव्हल होणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण असे हेमिस्फिअर ड्रॉ केलेले आहेत. मग या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, एक एनव्हलप, सगळ्या हेमिस्फिअरला आपण एक एनव्हलप म्हणजे काय असतो माहिती आहे का, टँजंट. ओके, एक टँजंट ड्रॉ केलेला आहे आणि तो टँजंट म्हणजे काय असतो, यस, नेक्स्ट वेव्ह फ्रंट असतो. ओके, या ठिकाणी बघा तुम्ही याच्या प्रिन्सिपल मध्ये दिलेला आहे, दॅट इज द न्यू वेव्ह फ्रंट. म्हणजे न्यू वेव्ह फ्रंट कधी फॉर्म होणार आहे, द न्यू वेव्ह फ्रंट can be obtained by taking the envelope of these secondary wavelets traveling in the forward direction. Okay, and thus the envelope of the secondary wavelet in forward direction. Okay, त्याच्यानंतर द वेव्हलेट ट्रॅव्हलिंग इन बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्टिव्ह. आता ह्या ज्या वेव्हलेट आहेत, या वेव्हलेट फक्त, यस, फक्त आणि फक्त फॉरवर्ड डायरेक्शनलाच ट्रॅव्हल होतात, बॅकवर्ड डायरेक्शनला ट्रॅव्हल होत नाहीत. तर एवढा मोठा आपला प्रिन्सिपल आहे हायगन्सचा. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, हायगन्स प्रिन्सिपल ऑफ वेव्ह थिअरी ऑफ लाईट. ओके, तर एवढा मोठा प्रिन्सिपल हा 2 मार्कला कधी कधी स्पेशल विचारला जाऊ शकतो. ओके, याच्यामध्ये तुम्हाला असं दिलंय असं लिहावं असं काही नाही, तुम्हाला जसं अंडरस्टँड झालेलं आहे तसं लिहा. ओके, काय करायचं बघा, इच पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट. आता जो वेव्ह फ्रंट आपल्याला भेटलेला आहे, हा सर वेव्ह फ्रंट भेटलेला आहे. ओके, आता समजा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलंय, याला थोडं मागे घ्या तुम्ही. आता या ठिकाणी हा पण वेव्ह फ्रंट तयार केलेला आहे, बरोबर आहे. मग या वेव्ह फ्रंटचा इच पॉइंट हा काय आहे, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होत असतो. ओके, त्याच्यामुळे हा ऑल डायरेक्शनला वेव्ह काय करत असतो, इमिट करत असतो. ओके, तर या ठिकाणी बघा, नेक्स्ट वेव्ह फ्रंट कधी येणार आहे किंवा न्यू वेव्ह फ्रंट कधी होणार आहे. सो न्यू वेव्ह फ्रंट विल बी द टँजंट ऑफ द एनोलॉफ. म्हणजे या सगळ्या एनोलॉफचा तो टँजंट असतो. ओके, आणि ही वेव्ह फ्रंट आहे, ही वेव्ह फ्रंट फक्त फॉरवर्ड डायरेक्शनला ट्रॅव्हल होत आहे. यस, नाही कोणा चालू आहे आदित्य, हा, तर ही जी वेव्ह फ्रंट आहे, ही फक्त फॉरवर्ड डायरेक्शनलाच ट्रॅव्हल होत असते, बॅकवर्ड डायरेक्शनचा वेव्ह फ्रंट ट्रॅव्हल होऊ शकत नाहीये, कारण की लाईट आपली सोर्स ऑफ लाईट इथं आहे ना, मग इथून आता वेव्ह फ्रंट इकडेच निघणार आहे ना, लाईट वेव्ह इकडे ट्रॅव्हल होणार आहे, डबल अशी इकडे थोडीच येणार आहे.
ओके, रिव्हर्स थोडीच येणार आहे. तर या ठिकाणी ही लाईट ओनली रेक्टिलिनियर म्हणजे स्ट्रेट लाईनला अशी ट्रॅव्हल होणार आहे इकडं. सो द बॅकवर्ड मोशन ऑफ द वेव्ह फ्रंट इज इनइफेक्टिव्ह. त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी म्हणलंय द वेवलेट ट्रॅव्हलिंग इन द बॅकवर्ड डायरेक्शन आर इनइफेक्टिव्ह म्हणजे होऊ शकत नाही. ओके, सो या ठिकाणी बघा त्यांनी ही डायग्राम ड्रॉ करून दिलेली आहे, तेवढी काही महत्वाची नाही. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपल्याला बघायचंय ऍट अ प्लेन सरफेस, आणि या ठिकाणी आपल्याला लॉज ऑफ द रिफ्लेक्शन काय करायचे, प्रूव्ह करायचे. Yes, by using the Huygens wave theory of the light. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया. याच्यानंतर काय करा, लगेच जॉईन करा. तर पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे पुढच्या मीटिंग मध्ये आपण लगेच या ठिकाणी रिफ्लेक्शन ऑफ द लाईट वेव्ह डिस्कस करूया. ओके, Yes. यस, ओके.